राम राम शेतकरी मित्रांनो, मी आता आलोय गिरणा नदीवर च्या काठावर. जवळजवळ 2 एकर हा केळीचा बाग आहे. तर बघा कशा पद्धतीने हा कमी पाण्याअभावी पचकतोय. हा बघा मित्रांनो, हा जवळजवळ 25 ते 30 किलोचा घोडा बनणार आहे हा, पण कमी पाण्याअभावी हा पचकून चाललाय. आणि हा एकच घोडानी असा अनेक प्रकारचे झाड आहे. हे बघा, केळी लावताना मित्रांनो आपण चारदा विचार करा. आता ही जात माझ्या मते जैन जातीची लागवड दिसते मला ही. तुम्ही बघा आता कमी पाण्याअभावी कशा प्रकारे आपले केळीचे सगळे हे झाडं कसे पचकू राहिले. हा बघा, आता हा सुद्धा 25 ते 30 किलो रातचा घोडा आहे. आबा, हे झाड आता कमी पाण्याअभावी कशा पद्धतीने पचकून चाललंय. हा एकच झाडने अशी पूर्ण 2 एकरमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे झाड पचकत आहे. हे बघा तुम्ही, ठिबकने पाणी चालू आहे. जर मित्रांनो आपल्यापाशी एप्रिल मे मध्ये जर अधिक पाणी जास्त पाणी असेल तरच आपण केळी लागवड करण्याची हौस करावी. नाही तर आपल्याला बघून घ्या मित्रांनो, अशा प्रकारे फार मोठा आर्थिक नुकसानही होऊ शकतं आणि आपलं मानसिक खच्चीकरणही होऊ शकतं. हे बघा तुम्ही आता किती केळीचे झाड पचकू राहिले. हे बघा मित्रांनो, हा बघा, हा झाड आता पचकणार आहे एवढ्या 8 दिवसात. याला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर ठीक आहे, तर पचकून जाऊ. हे बघा किती मोठे मोठे झाड. हे बघा किती मोठा आहे तो केळीचा आहे. हा बा, एक जवळजवळ 30 किलोचा घोडा आहे. खाली टेकला गेला आहे तो आता. ते बघा ते किती झाड पचकू चालले. हे बघा, हा बघा एक केळीचं झाड. हा बघा एक. जर मित्रांनो आपल्यापाशी एप्रिल मे मध्ये जर पाणी पुरेल तरच आपण नवतीचा बाग लावण्याची हौस करावी. नाहीतर बघा मग आपले नुकसान. सोपं काम नाही केळी पिकवण्याचं काम मित्रांनो. हे बघा, हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे मित्रांनो. जर आपल्या पाशी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असेल तरच आपण नवतीचा बाग लावण्याची हौस करावी. नाहीतर हे बघा मग असं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल आणि तसंच मानसिक नुकसानही होईल. हे बघा, तो बघा जवळजवळ 40 किलोचा घोडा आहे तो मित्रांनो. हे बघा,
हा किती किलोचा घोडा आहे? हा जर पूर्ण परिपक्व झाला असता तर याचं वजन 30 ते 40 किलो आलं असतं. म्हणून म्हणतो मित्रांनो, केळी लावताना आपण 4दा विचार करावे, नाहीतर अशी गत होईल मग. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.